आता बघणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस मुंबईत मद्य विक्री करण्याचे आदेश, उच्च न्यायालयात आव्हान, याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता। राज्यातील MMRDCच्या 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींच्या निविदा, निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय। नागपूरच्या रामटेकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून वाद, पारावर बसलेल्या तरुणांच्या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू, नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावातील धक्कादायक घटना। यंदा राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला। विक्री न झालेल्या घरांची संख्या मुंबई आणि पुण्यामध्ये 8% घटली। एनरॉक ग्रुपचा देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर। राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा SERT कडून जाहीर, मूल्ये स्वभाववृत्तीची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय हा वादग्रस्त ठरण्याची शक्यता। राज्यातील 20,000 दलालांची नोंदणी स्थगित, प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांविरोधात महारेराची कारवाई। नाशिकमधल्या बाजार समितीत कांदा भावामध्ये घसरण सुरूच, कांद्याला सरासरी 1,400 रुपये प्रति क्विंटलचा भाव, दरात 500 ते 600 रुपयांची घसरण। पुण्यातील NDAमध्ये 146वा दीक्षांत समारोह सोहळा संपन्न, 146व्या बॅचची पासिंग आउट परेड, 205 कॅडेट्सचा पदवी प्रदान सोहळा।